का व? मी जर तुम्हाला सोडून गेली तर मी तर येडाच होईल मग. येडे का दुसरं लग्न करसाल? आता येड्या माणसाचा काय भरोसा, येडा असते ते. मी ना आता शपथ जीव द्यायला चाललोय. हा ओ का? अगं तुझ्या नादात किती कर्जबाजारी झालोय मी. माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का? काय? मला पांढरा ड्रेस घेऊन दे ना. कशाला? तुझ्या 13व्याला काय घालू मग मी? किती काम करशील? तुझ्यासाठी आपण एक कामवाली ठेवू ना. नको, तुम्हाला चांगलं आठवतंय ना, मी बी तुमच्याकडे कामवालीच होते. आले तुम्ही दवाखान्यातून? तुम्ही डॉक्टरकडे गेले होते ना, सगळं दुखणं सांगितलं ना त्यांना? नाही, तुझ्याबद्दल आम्ही काहीच चर्चा नाही केली. अच्छा. शेजारी घरात येऊन गेल्यावर तुझ्या पोटात दुखायला लागले ना? त्यासाठी औषध आणलंय. सेम शेजारींना आणलेली तशी साडी आहे ना? हो. आता दुखते का पोटात? नाही. मैत्रिणींनो, मला ना वकील होण्याची फार इच्छा होती, पण माझं स्वप्नच पूर्ण नाही झालं. पण मग मी झाले टेलर. कारण जाऊ द्या, वकील पण तारखा देतात आणि टेलर पण तारखा देतात, बरोबर ना? चला बाबा, ब्लाऊज शिवायचे. आज आम्ही दोघं नवरा बायको शपथ घेतो की आजपासून आम्ही दोघं अजिबात भांडण करणार नाही. भांडण करणारच. अगं तुला येड बीड लागलं का काय ग? दिवसभर किरकिर किरकिर. बरं जाऊ दे, एक आठवडा भांडण करणार नाही मग शपथ घे. नाही, मला भांडण केल्याशिवाय जेवणच गोड लागत नाही. मी रोज भांडण करणार. एक ग्लास पाण्यान ग, लय वैताग आलाय. सकाळचा हिंडावं लागलोय मी. कुठे गेलता एवढा उशीर? सकाळपासून वाट बघायला लागले मी. अगं मी तर ICU मध्ये गेलाय ग, त्याला भेटायला गेलतो. तुम्ही पण शिकला असता तर तुम्ही पण गेला असता की नाही ICU मध्ये? या नवीन वर्षात माझी फक्त एकच इच्छा आहे, तुझं माझं नातं आणखी घट्ट व्हावं आणि तुझे लाकडं सरणावर जाईपर्यंत तू माझ्या सोबत राहा. आणि माझे लाकडं उद्या गेले तर मग संपला की विषय. हॅलो. हा, ये खाली लवकर. हा, आला का तुम्ही रस्त्यावर? अगं रस्त्यावर त्या दिवशी आलो जेव्हा तुझ्याशी लग्न झालंय. असं का? आलेच मी. सगळ्यात दुःखाचं कारण तर हेच आहे, जसं गळ्यात बांधले तशी दलिंद्री लागली माझ्या महाग. कोण बी उठून मला काम सांगायले. बांधायच्या अगोदर कुणाच्या बापाची हिंमत नव्हती मला काम सांगायची. आता उठलं का ही कर ते कर ही कर. काय करतो? काय ना अगं, ती शेजारी लयच माझ्याकडे बघत ग. आहो, ती शेजारीन बांगी, ती बघती भजाकडन मागती जिलाबी. असला इशय तिचा. मी बी 2 दिवस कन्फ्युज होते, पण ती बांगी म्हणून समजलं नाही बघत ती तुमच्याकडे. अहो, तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार, आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय करू शकणार आहे? अहो, मी जर मेले तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. अय्या, खरंच? अहो, तुम्ही खूप छान आहे. अगं पूर्ण तर ऐकून घे बाई. तू मेल्यानंतर 50-60 वर्षानंतर सोनूची मम्मी, तू शाळा किती शिकेले? 7वी. पुढं काऊन नाही शिकली मग? ते काय झालं सोनूश पप्पा, एकदा आमच्या मास्तरनीनं मला लय मारलं. अरे रे, तिथून पुढे मी शाळा सोडून दिली. पण तुला इतकं काऊन मारलं तुमच्या मास्तरनी ना की लगे तो शाळा सोडून दिली? काय झालं असं? एकदा आमची मास्तरीनं आम्हाला शिकवत होती सोनूश पप्पा. हा, मग मास्तरनी ते शिकवत आल्यावरती म्हणली कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. तर मग मी विचारलं सोनूश पप्पा. काय विचारलं होतं तू? मॅडम, तुम्ही कोणता विषय शिकवत होत्या? एवढं विचारलं सोनूश पप्पा. इतकं मारलं मला.
कधी शाळेत गेलेच नाही. बरं झालं गेली नाही, काही फायदा नसता झाला तुझा, बरं झालं गेली नाही.